ह्यावेळेस अजून एक चांगला बॉल. चांगला फटका स्क्वेअर कटचा. फिल्डिंग चांगली होती. येथे या बॉल वरती फक्त सिंगल. अशू आलाय ऑन स्ट्राईक. इथे स्विच हिट केला. बॉल हवे. झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. अक्षता 11 8 टीम आपण पाहतोय. अक्षता आणि आदित्य 11 या दोन टीम्स मध्ये मॅच. फलंदाज बाद झाला आशू. पहिलाच बॉल केला होता. रिव्हर्सचा पवित्र त्यानं इस्तेमाल केला आणि पहिल्याच बॉल वरती बाद झाला. नवीन फलंदाज भारत आलाय. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण बघू शकाल. एका ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धापलकावरती टोटल 1 गडी बाद 5. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. सेकंड वरती आपण रोहितला पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. 9 सेकंड वरती भारत. बॉलर नेम काय आनंद भाई? बॉलर नेम बॉल हवेत. झेलची संधी. टिपलाय झेल. अजून एक धक्का. फलंदाज बाद.
क्या हाल है? फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस दिशा खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अतिरिक्त चेंडू फेकलाय आणि याच दरम्यान आपण बघू शकाल ज्यांच्या माध्यमातून चेंडूची पूर्तता या स्पर्धेसाठी झाली आहे पंकजजी यांचं शुभ आगमन या आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. यावेळेस अलॉन द कार्पेट ऑनसाइडला बॉल खेळून काढला. या बॉलवरती येते सिंगल. यापुढील मॅच असेल किमिया पॅकर्स आणि पियुष 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चांगला फटका एकदा या बॉल वरती कंप्लीट केली आहे. फक्त सिंगल सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. तर बघू शकाल या स्पर्धेमध्ये शुभ आगमन होत आहे पंकजजी यांचं. या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि इथे साधा सोपा झेल ड्रॉप केला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल 2 ने वाढेल 13. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न केला आहे आणि इथे फलंदाज बाद.
पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल घोषित केलाय पंचांनी. येणारा चेंडू फ्री हिट असेल. 1+1 अशा 2 असतील. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आला. या बॉल वरती 2 धावा येत आहेत. 1+1 2. चांगला बॉल. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग कंप्लीट. धापलकावरती टोटल 16 आणि 17 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी आदित्य 11 या टीमला. सतरा धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहेत. अठरा चेंडू मध्ये बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी 17 आदित्य 11 या टीमला. उल्हासनगरला 18 मध्ये 17 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आदित्य 11 या टीमला. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. अक्षता 11 आपण जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस पहिला चेंडू सुरेखा डॉट बॉल फेकलाय. यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर कटचा लाजवाब देखणे स्ट्रोक. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. चौकार.
बघा सोमनाथ साठी प्राइज आलाय, ग्राउंड बॉय आहे आणि आजच्या दिवसामध्ये मॅच खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. झेल पकडला तर 200चं पारितोषिक असेल पंकजजी यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला स्ट्रोक, अवी ऑन फायर नाव येतोय चौकार. धापलकावरती टोटल 9 आपण बघू शकाल. चला यापुढील मॅच टॉस साठी यायचे आपण. कॅप्टन किमिया पॅकर्स आणि पियुष 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. फुलरलेनचा बॉल उडवलाय डीप मध्ये, फिल्डर टिपलाय, झेल, फलंदाज बाद, अवे बॅक टू पवेलियन. चांगला फटका, बॉल वरती एक धाव येते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय 10 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 7 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी आदित्य 11 या टीमला. चला यापुढील मॅचचा टॉस केला जाईल. कॅप्टन या आपण. पियुष 11 आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. तदनंतर किमिया पॅकर्स आपण सुद्धा आपला कॅप्टन पाठवायचा आहे लगेच टॉस साठी. किमिया पॅकर्स कॅप्टन पाठवा लगेच. किमिया पॅकर्स आपल्याला सातत्यानं कॉल केला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी करणं गरजेचं आहे आणि जवळजवळ मॅच संपत आली आहे. हलक्या हाताने बॉलला एक्झिक्यूट केला. ऑनसाइडला फक्त दिशा दिली आहे. सिंगलचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली आहे. ह्यावेळेस डॉट बॉल. 10 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आदित्य 11 या टीमला. चांगला फटका, जवळपास फिल्डर कोणच नाहीये. बॉल सीमारेषेबाहेर, चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आदित्य 11. आता 9 मध्ये फक्त 2 धावेची गरज आहे. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये तर उपस्थित मान्यवर आमचे राजू दादा यांच्या शुभ हस्ते तिसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय.